नमस्कार पब्लिक, यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा काय स्वागत. तर विषय असा आहे, आज पण इन्स्टावरती आपली ॲड सुटल्या, त्यामुळे आपला ब्लॉग डेली रुटीनचा पडणार यूट्यूबला. आणि जसं यूट्यूबला इन्स्टाला तुम्ही सपोर्ट केलाय तसं यूट्यूबला तुमचं फुल सपोर्ट आहे. कारण इंस्टाग्राम कधी बंद पडेल काय सांगता येत नाही, कारण अफवा उठायला लागल्यात. त्यामुळे तुम्हाला आपलं डेली रुटीन बघायचं असेल तर इन्स्टा बरोबरच यूट्यूबला पण सबस्क्राईब करून ठेवायला लागणार आहे आणि आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओला सपोर्ट करायला लागणार आहे. तर विषय कसा आहे, आज औषध मारायचं आपल्याला सोयाबीनावर. एका रानात जरा सोयाबीन पिवळं पडले, त्यासाठी औषध मारायचं आहे. त्यासाठी काशीनाथ मुंडे आणि मी आलेलो आहे. आता विहिरीतनं पाणी काढत होतं तर इथं शेजारी चंबर चालू आहे आणि आता चंबरलाच पंप भरणार आहे. आणि पॅडकॉर्प कंपनीचा डबल बकेट का डबल पॉवर आहे, याचा विषय वेगळा. तुम्हाला नको सांगा ना, तुम्ही करशीला सगळीकडं होईल आपल्या अंगलटी. तर पंप भावानं शेतीसाठी नाही कोणी वापरू शकतोय. पॅडकॉर्प कंपनीचा जबरदस्त रिझल्ट आहे. आता आम्ही औषध काय काय आणलंय बघूया, चला. एक आहे शियाने असलं काहीतरी आहे, काय स्टिकवेट साखरे आहे. त्याचबरोबर आणि ही आहे युमिनेट हो हो ॲग्रोगोइन. तर एवढा सगळा समाटंब आहे तो आपल्याला मारायचा आहे. चला आता औषध करून घेतो आणि याला पंप भरून देतो. तर फायनली आम्ही औषध मारायचं चालू केले. ही बघा असं जरा जरा पिवळं पडलंय. आता तुम्ही म्हणणार त्याला मारायला लावलंय तू बस बांधाव. आता इथं 5 पंप त्याला मारायला लावायचं आणि भातावर जे आपण औषध मारायचं आहे ते भातावर औषध मारायचं आहे ते आपण मारायचं 5 पंप. त्या पंपाचा औषध आहे. विषय कसा आहे, हे पंप आहे बघा, विषय टॉपचाच आहे. जाऊन दे फास्ट. असं मिळून मिसळून काम केलं की नाही कोणावर लोड पडत नाही. आता आपण तासभर निवांत नुसतं पाणी द्यायचं, तिथे गेले त्याला पाणी द्यायला लावायचं, आपण औषध मारायचं, टेक्नॉलॉजीने शेती करायची आणि विषय टॉपचा करायचा. चला, आपल्याला जमीन जास्त आहे त्यामुळे आम्ही दोघं काही लय जॉबच्या नादाला लागत नाही. आपलं पण शिक्षण झालंय, आता ह्या व्हिडिओतून सांगतो. बऱ्यापैकी आपलं सायकोलॉजीतनं BA झालंय, MA झालंय, पण आपण काय जॉबला ट्राय केलं नाही. होतो जॉबला 1 महिनाभर केलं आणि सोडलं, कारण इथं जास्त पसारा असल्यामुळे नाही लोड लागायला लागलं. आणि आता ह्या बरोबर आपण जी इंस्टाग्रामवर चालू केलं त्यात पण आपल्याला यश भेटलं. युट्यूबला पण आता आपल्याला बऱ्यापैकी यश भेटल्याचा माझा आहे तुमच्या सपोर्टमुळं. असंच करायचं. ज्यांना शेती आहे त्यांनी शेती केलीच पाहिजे. असं नाही की नुसती शेती, त्याला जोडधंदा बिडधंदा करून इथं आपण गावात सेट होऊ शकतो. ह्या लेवलची टेक्नॉलॉजी आता आपल्या भारतात म्हणा किंवा आपल्या इथं आल्या, त्यामुळे लोड घ्यायचं नाही. 15 आणि 20 हजारासाठी आपण जे तिथं पुण्यात काम करतोय त्याच्याऐवजी जर आपण इथं टेक्नॉलॉजीने करायला लागते. बरोबर का, घरातली जुनी माणसं डोहारागत काम करायला होती ती टेक्नॉलॉजीचा वापर करायला नाही म्हणतात, पण आपण जरा समजावून सांगायचं. आता आमच्यात अजून पटत नाही, बऱ्यापैकी जरा 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 बदल करत यायला लागलो. काही माझं त्यासनी पटत नाही, त्यांचं मला पटत नाही. अजून बऱ्यापैकी जास्त जसं ॲडव्हान्स करायला पाहिजे तसं काय झालेलं नाही, पण आपण करायचा या 7-8 महिन्यात प्रयत्न करायचा. आणि त्यासाठी तुमचा सपोर्ट पाहिजे. यूट्यूबवर इंस्टाग्रामवर नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहेत ती मला तुम्ही पाठवत जावा. माझ्याकडे काय नवीन आहे ती मी तुम्हाला व्हिडिओतनं सांगतच जाईल. त्यासाठी आपण एकत्र येऊन कनेक्ट होणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब आणि फॉलो करून ठेवा. तर विषय बघा, आता इथं शेजाऱ्याची हिर आहे, पाणी लय खाले, पाणी काढायचं अवघड झालं असतं औषध मारा. ह्या हिरीच्या जेव्हा आम्ही औषध मारा आलतो, पण नशिबानं बघा कशी दिली. तिथं 100 चाला पाऊस असून कोण पाणी बसते चुलत भाऊ. तिथं आता पाणी काढायचं का आपल्याला ताप नाही. फास्टमध्ये मोटर चालू तर आपण 5 पंप मारून घ्यायचं आणि इथनं आपण कल्टी मारायच्या डायरेक्ट डोंगराला. तर आजचं नियोजन आपलं बरंच काय काय बघूया काय काय होतंय. तिकडं बघा माणसं लागली बावरायला. या इकडं काकी आहे आमची, कुठे गेल्यावर अरे हा बघा हिथं आहे, बघायला लागली ती काय करायला लागली, हात नाचवाय. असाच जर मी भेलो असतो, लाजलो असतो तर आत्ता इथं नसतो. तर चला आजचं रुटीन बघण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवा. तर मित्रांनो, जरा कुठं खुश झालो, 100 चालू आला बघा, शिरे गेली मोटार बंद. पण इथं ह्याच्या हिरीव आपल्याला पाणीचा भेटतंय, त्यामुळे काही विषय नाही. तर भाव आहे सरदार रोमनचा कट्टर फॅन, कट्टर कार्यकर्ता. भावा बैल कायच घ्यायला ना आपल्या मैदानला, बैल गेला ना, चिठ्ठी आल्या बाहेर दोन्ही. तर आज हिंद केसरी जुना बैल पोळाचं मैदान आहे माळशिरसला. तर तिथं बैल जाणार होता पळायला,
पण गाड्या बाहेर निघल्यामुळे काय गेल्या नाही बैलपोळा. त्यानं बघा मोटर चालू करून दिली आपल्याला. भरून घेतो आणि परत बोलू चलो. तर मित्रांनो फायनली आमचं तासा दीड तासात 5 पंप काय झाला 4 पंप झालं. तर 4 पंप मारून आमचं झालेलं आहे. आता डोंगराला जायचं आहे तर चलो. तर गाईज फायनली आली रे आली. रिस्टार आज्याची औषध मारायची पाळी आहे. विषय कसा आहे यानं मारल्यात. आता आपल्याला इथं डोंगरात या भाताच्या रानात आपल्याला औषध मारायचं आहे. तर गड्याला बघा लाईव्ह कुठं मैदान असलं मोठं मैदान दिवसभर मोबाईल ठेवत नाही. तो काशीनाथ अडके तो आता बरेच जण कमेंट करते ह्यो कोण आहे तर युट्यूबच्या ब्लॉग मध्ये सांगतो ह्यो आपला सक्का चुलत भाऊ म्हणजे सावकर करत असतो नाही त्यांचा बारका मुलगा. मोठा मुलगा तुम्ही नाही बघितलेला. त्याला व्हिडिओ आवडत नाहीत आणि मी व्हिडिओ करतोय ती पण आवडत नाही. त्यामुळे त्याच्या पुढे काय मोबाईल आपण काढत नाही. कसं आहे ज्याचं त्याने आवडत नाही आपण व्हिडिओ केलेलं त्याला काय आपण व्हिडिओ घेत नाही. तर आता ही जी भात आहे आता लांबने दिसते बघा जरा पिवळं झालेलं. त्याच्यावर औषध मारायचं आहे. तर आता आम्ही आलो डोंगराला औषध मारून घेतो. आता ह्यो डोंगर म्हणजे वाघवाडीचा साताखड्याचा डोंगर म्हणून फेमस आहे. साताखड्याचा डोंगर तिथं एका खड्यावर भूताची बोट पण आहे ती. पण ती भूताची बोट आता घावन झाली ती. फेमस आहे डोंगर भूताचा म्हणजे मोठा इतिहास आहे या डोंगराला. तर सांगू आपण. तर एक वेळ भेटला तर भूताची बोट बघायचा आपण ब्लॉग मध्ये दाखवूनच. तर आता औषध मारून घेऊया चलो. तो गाइस ये हमारा बात है और इस पे हम अभी औषध मार रहे हैं. आता यो 4था पंप आहे चलो. भात आपलं पब्लिक चांगला आहे. विषय कसा आहे असं जरा पिवळं पडले त्यामुळे असं औषध मारायला लागते. तर आता औषध मारून घेतो. व्हायचंच राहिले इकडली साईड राहिल्या नुसती चलो. तर गाईज आजचं मेन टार्गेट आमचं झालेलं आहे. तर काशा जेव्हा शिवापूर गावात खडाकेबाद पिक्चर मध्ये जी एंट्री होती माझी कवट्या मागची त्यावेळी त्याच्या बॅगचा आवाज कसा माहिती आहे. जमला तर कमेंट करून सांगा जमला का नाही. या भागात नाही आपल्याला जमणार पार्क. तर चला आता दुसरं नियोजन काय तर बघा नाही बोंबलच हिंडून येऊया चलो. तर गाईच मस्तपैकी आंघोळ गेलंय आणि आता आपला आवरायचं चालू आहे. बरोबर 2 वाजलेत. अजून आपण सकाळचं जेवायचं आहे. आता नवीन सिरीज आपली चालू करणार आहे त्यामुळं आपला असा लुक पण जरा चेंज करायचा आहे. आपल्या शेती संदर्भातच आपली सिरीज आहे. आता घरात आमच्या सगळे येते आमची जॉईंट फॅमिली. दंगा चालू आहे मॅगी करा याव करा त्याव करा. आपण सांगितलं झुणक्याच्या पोळ्या करा. काय विषय आज गुरुवार आहे स्वामीच्या मुळे अंड्याच्या पोळ्या चालत नाहीत. झुणक्याच्या पोळ्या करायला सांगितलं मदरला. आता वहिनी करते का मदर करते जाऊ बघूया. आवडतो भांग पाडतो. काय झुणक्याच्या पोळीच कांदा नको घालू सध्यात वहिनी पाताळ करा. तर आमच्या वहिनी साहेब करत आहेत. वहिनी जाड करू नका. मी आईला सांगितलेलं करा तुमचं आणि ती वेगळं झुणक्याची पोळी असत्या. एकच वी 2 पाहिजे मला. 2 पाहिजे मला काय सांगू नको. खायचा व्हिडिओच्या नादात चिखल मी पाय गयो. तर आम्ही आलो बैलांच्याकडं. संध्याकाळचे म्हणजे रात्रीचे 5 वाजलेले आहेत. न ऐकणाऱ्या गोष्टी ना ती कधी ऐकणार ना आपल्याला करून देणार. कुट्टी मात्र तर डॉन लागलाय ना आणि पाऊस पडतोय त्यामुळे फेरडा काय गाव ना घेऊन जाऊया शाळेकडे. हे गप्पे. तर गाईच तुमचा सोन्या आता लागला मला पण मारायला. झालं केवढं बघा अजून आदत आहे. याला निघालो शाळेत घेऊन व्यायामला. झोपायचं होतं आज पण औषध मारून कटाळा आलता त्यामुळे काय झोपलेलं नाही. आता आपला प्लस पॉईंट एवढाच आहे की गड्या अजून आदत आहे. आता जर कसं आहे खिल्लार जात म्हणते ती दात लावायच्या ह्याच्यात पळती. बाय चान्स जर हे पळायला लागला तर आपला विषय टॉपचा होणार आहे. नाहीतर मग ह्याला ब्रीडिंगला ठेवायचा आहे. पण 99% पळल वाटतंय का तर असलं खसून निघले
आणि चल चल एवढा ताव आला की नाही. चल 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 दमवाय पण लागलंय तेवढंच. तर चला त्याला घेऊन जा. बाय आपला पहिरेकरी आलेला आहे. पंपागण्या पात्रून पंपागण्या. तर काय विषय आहे तुम्हाला पुढे गेल्यावर गाडी उतरल्यावर सांगतो. आम्ही आलो तुमावाडीच्या पहाडाला. तुमावाडी पंपागण्या आपला पहिरेकरी कोणाला पहिरेकरी माझं माझ्याला माझं. आता विषय काय तुम्हाला सांगतो. चलो तर मित्रांनो महत्वाचा विषय असा आहे. आपण आलोय जो आपला व्हायरस बैल आहे त्याची पैदास आपल्या मावसावाकडे धुमावडीत आहे. ती बघायला आलोय. ती आता प्याची बंद झाल्या. ती घ्यायची नाही घ्यायची लय जरा कन्फ्युजन चालू आहे. त्या बंबाखान्याला म्हणलं जाऊन बघून येऊया. तर आपला तो शिंगमोडका बैल आहे व्हायरस म्हणून त्याची पैदास आहे. तर त्याचा इतिहास बैलगाडी क्षेत्रात लय याड आहे. त्याच्या मागोमाग जर ही त्या लेवलचं आहे का आपल्याला बघायचं आहे. पण काय धाडस होईना. मग आता ह्या बंबाखान्याला घेऊन आलो आम्ही बघायला. चला तुम्हाला आपल्या व्हायरसची पैदास दाखवतो. चलो तर आम्ही आलोय अरे भैयाच्या वस्तीवरती आपण आलेलो आहे. भैया धुमाळ समालोचक यांच्या वस्तीवरती आपण आलेलो आहे. आणि अशी आहे आमच्या मावसाबाची वस्ती. आणि हे उसकी पैदास. सर सर सरे कसं आहे हा बघतो अक्षर मित्रांनो ही आहे व्हायरसची पैदास. बाहेर काढ्या काय रे का ऐकतय त्याला बाहेर काढूया थांबा. मित्रांनो ही आहे व्हायरसची पैदास. नाही नाही खाते कुठलं ती पात्रोटाला मारायलाच बघते. ग बस धडा गाठली नाही बारा फुसकार दे ना आगा गदा पे आता का मारायच बघतोय. वेगळं दिसतंय तोंडा बेंडाला. सरे व्हायरस गप्पा मारू नकोस तसं तोंडा. हो नाही मारत काय करते गपकी शिपटी मारतय त्या मालकाला मारतय. त्या मालकाला ती मारतय तू कोण आहेस. द्यायला मारू नका मग परवा काका. चल गप चल तुम्हाला तेवढं काय करत हो हो हो
हो हो ओढून धरा. हो हो प्याल जाईल. नाही त्याला जाईल नाही गप्पे पिंढरी गप. ओढून जाईल बांधा नाही त्याला काय भावानो कशा आहे वायरसची पैदास. तर भावानो कसा वाटला वायरसचा वारसदार. तर घेऊया का नको मला कमेंट करून सांगा. तुमच्या जर जास्त कमेंट आल्या तर आपण ती घेऊन घ्याच. तर आजचा ब्लॉग युट्यूबचा इथेच आपला. जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान.